नमस्कार, माझं नाव अनिल वसंतपुरे, निवडणूक निर्णय अधिकारी, वरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. उद्या दिनांक 21/12/2025 रोजी मतमोजणी होणार आहे. सदर मतमोजणीसाठी सर्व पूर्वतयारी झालेली आहे. उद्या सुरुवातीला टपाली मतपत्रकांची मतमोजणी होणार आहे. आम्ही एकूण 13 टेबल तयार केलेले आहे आणि 13 टेबलवर कर्मचारी नियुक्त केलेले आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक असिस्टंट आणि एक शिपाई राहील. तसेच टॅब्युलेशन टेबल स्वतंत्र ठेवलेला आहे आणि स्ट्रॉंग रूममधून कंट्रोल युनिट्स देण्यासाठी एक टीम वेगळी ठेवलेली आहे. सुरुवातीला टपालीची एक फेरी, त्याच्यानंतर 13 टेबलांवर प्रभागांची काउंटिंग होईल. आपण प्रभाग क्रमांक 1चे 2 मतदान केंद्र, पहिल्या दुसऱ्या टेबलवर, तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या टेबलवर प्रभाग क्रमांक 2चे 1, 2, 3 असे केंद्र, असे एकूण आपण 13 केंद्रांची 5 प्रभागांची सुरुवातीला होणार आहे. आणि त्याच्यानंतर 12 टेबलवर पुढचे 6, 7, 8 आणि 9 अशा ह्या प्रभागांची मतमोजणी कंट्रोल युनिटद्वारे होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये प्रभाग क्रमांक 10, सुरुवातीला जे झाले आपले 6 मतदान केंद्रांचे मतदान आणि आज होणारे 6 मतदान केंद्र, असे एकूण 12 टेबलवर मतमोजणी होणार आहे. अशा पद्धतीने टपालाची एक फेरी आणि कंट्रोल युनिटवरील झालेल्या मतदानाच्या 3 फेऱ्या, अशा 4 फेरीमध्ये पूर्ण मतदान होणार आहे, मतमोजणी होणार आहे. किती कर्मचारी असतील सर यामध्ये? प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी, असे 13 टेबल ठेवलेले आहेत. 13 तरी 39 आणि 2 टेबलवरचे राखीव कर्मचारी ठेवलेले आहेत. पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे. येताना कोणालाही मोबाईल अलाउ केलेला नाही. तसेच येताना गेटवर आणि आतमध्ये सोडण्यासाठी पोलिसांनी फ्रिस्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणीच मोबाईल सोबत आणू नये. उद्या मतमोजणीसाठी रस्त्यावर सुद्धा गर्दी होण्याची शक्यता असल्याने बोदवड करून येणारी आणि बोदवडकडे जाणारी वाहतूक मतमोजणी होईपर्यंत बंद करण्याबाबत पोलिसांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानुसार ST डेपोला सुद्धा पत्र दिलेलं आहे. मतमोजणी होईपर्यंत वाहतूक बंद राहील.